हम जो डिलुलू के बारे में बोले ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है। 33 दिन तक तो ये जंतर मंतर नहीं गए तो इनको MIA हो गया। फोमो होने के बाद लहू इनको डेलुलू हुआ, डेलुलू। Modi ji clocked it and provided a legislative solution. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर स्क्रोल करताना डेलुलू, फोमो, क्लॉकेट असे शब्द ऐकले असतील। हे आहेत जेनझीचे नवीन ट्रेंडिंग शब्द, पण हेच शब्द आता आपल्या संसदेत थेट लोकसभेत पोहोचले आहेत। पेपरफुटीच्या गंभीर मुद्द्यावर चर्चा सुरू असताना आपल्या खासदारांनी जेनझीच्या या शब्दांचा वापर करत एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले आहेत। हे असं का घडलं, या शब्दांचा अर्थ काय, याचा राजकारणावर काय परिणाम होईल, सविस्तर बघूयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर नुकतंच लोकसभेत सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक 2026 यावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे। हा विषय खूप संवेदनशील आहे, कारण देशभरात अनेक परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। या गंभीर चर्चेदरम्यान भाजप खासदार बांसुरी स्वराज, श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी जेनझीच्या डेलुलू, क्लॉकेट, फोमो आणि मिया यांसारख्या शब्दांचा सर्रास वापर केला। कल्पना करा, तुम्ही संसद टीव्हीवर गंभीर चर्चा पाहता आणि अचानक एखादा खासदार म्हणतोय विरोधक डेलुलू आहेत किंवा पंतप्रधानांनी परिस्थितीला क्लॉकेट केलं। हे ऐकून अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्यात। या सगळ्या खासदारांची भाषणं आपण थोडक्यात बघूयात। एजुकेशन मिनिस्टर ऐसा बिहेव कर रहा है पार्लियामेंट में, और ये जो नया जेनजी का लिंगो यूज कर रहे हैं ना, मैं भी उनको बताना चाहती हूँ सर, इन्होंने शायद इंस्टाग्राम नहीं देखा, सब बीजेपी के लोगों ने देखा भी होगा तो बोलेंगे नहीं पता है, सबके बच्चे हमारे साइड पे, उनके साइड पे तो किसी के बच्चे नहीं है। इनकी अगली जनरेशन में इनके साथ नहीं, हमारे साथ भी नहीं है शायद। हम जो डिलुलू के बारे में बोले ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है। जी की भाषा में विपक्ष के आंदोलन को एक समराइज करना चाहूंगा मैं जेनजी के भाषा में। 37 दिन तक तो ये जंतर मंतर नहीं गए तो इनको MIA हो गया। MIA क्या है? MIA मिसिंग इन एक्शन। तो 37 दिन तक हमने कुछ नहीं किया तो कुछ तो करना चाहिए। जंतर मंतर तो नहीं जा सकते, तो हम जाते हैं प्रधानमंत्री जी के आवास के सामने और वहां पर जाके आंदोलन करते हैं। तो क्या हो गया फिर? आंदोलन क्यों किया आपने? उनको फोमो हुआ, फोमो, फियर ऑफ मिसिंग आउट। अरे बच्चे यहाँ पर आंदोलन कर रहे हैं, हम क्या कर रहे हैं? तो हम चले गए PM आवास पर। अरे सुनो, आगे आप अपना समाप्त फोमो होने के बाद लहू इनको डेलुलू हुआ, डेलुलू। डॉक्टर डेल्यूशन। श्रीकांत जी, इनको लगा छात्र हमारे साथ आएंगे श्रीकांत जी, आपका प्रधानमंत्री के घर के इधर जाने के बाद, लेकिन छात्र तो कोई आए नहीं। ये अकेले वहां पर 2.5 घंटे जो है धरना देते बैठे। अगर मैं जेनजी की भाषा को बोरो करूं, then I will have to say Modi ji clocked it and provided a legislative solution. But while Narendra Modi provided an anti-paper leak law, a very robust law, which today is being even more formidable, all that the opposition did was chase political opportunism. अध्यक्ष जी, फर्क साफ है, फर्क केवल सरकार का नहीं, फर्क सोच का भी है। यूपीए का मंत्र है डिले, डिफ्लेक्ट एंड डिनाई। मोदी का मंत्र है डिटेक्ट, डिसाइड एंड डिलीवर। आता हे शब्द ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शब्दांचा नेमका अर्थ काय, तर सोप्या भाषेत यांचा अर्थ जाणून घेऊया। सगळ्यात आधी डेलुलू हा शब्द डेल्युजन या इंग्रजी शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे, म्हणूनच डेलुलू म्हणजेच वास्तवापासून दूर राहून कल्पनांच्या जगात जगणं किंवा भ्रमित असणं। म्हणजेच एखादी व्यक्ती जेव्हा सत्याचा स्वीकार न करता आपल्याच स्वप्नाळू विचारांमध्ये रमून जाते, तेव्हा तिला डेलुलू म्हटलं जातं। उदाहरणार्थ, तो विचार करतोय की त्यानं अभ्यास न करता ही परीक्षा पास होईल, खरंच तो किती डेलुलू आहे। म्हणजे सोशल मीडियावर डेलुलू इज द सोल्युलू, म्हणजेच आत्मविश्वास हेच कोणत्याही समस्येवरचं समाधान आहे, ही म्हण
खरंच खूप लोकप्रिय आहे. त्यानंतर क्लॉक इट. क्लॉक इट म्हणजे एखादी गोष्ट योग्यरित्या ओळखणं, ती टिप्पणं किंवा लक्षात घेणं. जेव्हा एखादा महत्वाचा मुद्दा, फॅक्ट किंवा निरीक्षण अचूकपणे मांडलं जातं तेव्हा त्याला क्लॉक इट म्हटलं जातं. उदाहरणार्थ, तिनं लगेच परिस्थितीला क्लॉक इट केलं आणि योग्य निर्णय घेतला. आता फोमो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. काहीतरी सुटून जाण्याची किंवा मागं राहून जाण्याची भीती. काहीतरी खूप महत्वाचं किंवा मनोरंजक घडतंय आणि मी तिथं नाही असं वाटणं. त्यानंतर MIA, मिसिंग इन ऍक्शन, म्हणजे काहीतरी घडतंय आणि आपल्याकडून ते मिस होतंय. खरं तर हे खासदारांपुरतंच आता मर्यादित नाहीये, तर या जेन झीच्या आंदोलनानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर सुरुवातीला सेल्फी व्हिडिओ होता, थोडासा इकडे तिकडे गेला, मग त्याच्यानंतर थोडासा तिरका आणि मग ते प्रॉपर फ्रेम मध्ये बसले. असो, पण जेनझीच्या या शब्दांचा वापर संसदेत होणं ही फक्त एक मजेशीर घटना नाहीये. यामागं एक मोठा सामाजिक आणि राजकीय बदल सुद्धा दडलेला आहे. आजची तरुण पिढी म्हणजे जेनझी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यांचे विचार, भावना, त्यांची अभिव्यक्तीची पद्धत ही पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप जास्त वेगळी आहे. पण तसं पाहता महाराष्ट्रातलं राजकारण आणि तरुणाई ही नेहमीच बदलत्या ट्रेंड सोबत असते. महाराष्ट्रातले अनेक तरुण नेते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत आणि ते तरुणांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. आज लोकसभेत जे घडतंय ते पाहता येत्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा स्थानिक राजकारणातही जेनझीच्या बोलीभाषेचा वापर होताना दिसू शकतो आणि त्यामुळेच राजकारणात एक नवीन फ्लेवर येईल यात शंका नाही. एकंदरीतच ही घटना दर्शवते की भाषा आणि संवाद सतत विकसित होत असतो. जेनझीची भाषा आता फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती आता आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात, संसदेत सुद्धा गेली आहे आणि त्यामुळेच राजकारणी आणि तरुण पिढी यांच्यातली दरी कमी होईल का किंवा गंभीर मुद्द्यांवरची चर्चा या हलक्या भाषेमुळे भरकटेल का हे पाहणंही महत्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की की राजकारण आता फक्त पारंपरिक भाषेतच नाही, तर आपल्या नव्या पिढीच्या अनफिल्टर्ड भाषेत सुद्धा संवाद साधू लागलाय. या एकूणच भाषेवर, संवादावर, वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.